नमस्कार, विणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण कोकणातला फेवरेट पदार्थ म्हणजे होळीला बनवला जातो तो म्हणजे आपण शिरवाळे बनवतोय आणि नारळाचा रस. तर मी इथे नाचणीचे शिरवाळे बनवलेत. तुम्ही तांदळाचे सुद्धा बनवू शकता. तर बघा, आपण एक पेला पाणी घेतलंय, त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि तेल टाकलंय आणि इथे नाचणीचं पीठ आपण चाळून वगैरे घेतलंय आणि ते टाकतोय. आणि जशी आपण मोदकाला उकड करतो ना, तशीच उकड काढायची ह्याची. मस्तपैकी उकड काढून त्याला अगदी 10 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे ते चांगलं शिजलं जातं. तर बघा, मी छान असं परतून परतून घेते आणि तुम्हाला दाखवते किती मस्तपैकी उकड झाली आहे तयार ती. बघा, असा गोळा तयार होतोय. आता झाकून ठेवूया आपण आणि थंड झाल्यावर मळायला घेऊया. तर थोडंसं तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, मी असं मस्तपैकी मळून घेते आणि मी दोन्ही प्रकारना करून दाखवलेत. म्हणजे ह्याच्यात दुसरा दिसला नाही आहे, म्हणजे कुठेतरी क्लिप गायब आहे त्याची. तर इथे बघा, आपण असं छान मळून घेतलं. बऱ्याच वेळ मी मळून घेतले, तुम्हाला कमी टाईममध्ये दाखवले, व्हिडिओ मोठा होतो म्हणून. जसं आपण मोदकाला मळतो ना, तसं पीठ हे छान मळून घ्यायचं. आता इथे आपण जे चकली वगैरे काढायला साचा वापरतो ना, शेवचा, तर त्याला आतून मी असं तेल वगैरे लावून घेतलं आणि हा गुळा ना डायरेक्ट टाकलाय. आणि तुम्हाला दाखवते की तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. असं पण करू शकता तुम्ही आणि मग उकडू शकता. नाहीतर मग काय करायचं, असे गोळे करायचे आणि उकळत्या पाण्यात टाकायचे थोडंसं मीठ टाकून, आणि त्यानंतर डायरेक्ट हे आपण जर शिरवाळे पाडले ना तरी सुद्धा चालतात. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे असं करू शकता. तर मी आज वाफेवरचे दाखवलं ते बघा, पाण्यात ठेवले आणि इडलीच्या भांड्यात लावले. इथे आता रस तयार करूया. तर इथे खोबरं आपण किसून घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता. तर असं मी खोबरं जे आहे ना, ते मिक्सरवर जाडसर फिरून घेतलं. त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि अजून एकदा ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि अजून एकदा ह्याच्यातला रस असेल ना, तो काढून घ्यायचा आणि चोथा फेकून द्यायचा. हे बघा, तर इथे मी असं 2 वेळा घेतलं आणि ह्याच्यात आता मी टाकते वेलची, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते आणि गूळ टाकते. तो तुम्हाला जितकं गोड पाहिजे ना तेवढं टाका. इथे काय मी प्रमाण सांगितलेलं नाही आहे. किसून घ्यायचा, उरलेला ठेवून द्यायचा. तर मला जेवढा पाहिजे तेवढा मी टाकून घेतलं, ढवळते. आणि ह्याच्यात चिमूटभर मी हळद टाकणार आहे बघा, आणि व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे. कसला जबरदस्त नारळाचा रस लागतो. आम्ही जेव्हा शिरवळ्यांवर ओतून खात होतो ना, तर रसच पहिला संपला आमचा. तर इथे बघा, इतक्या छान शिरवळ्या तयार झाल्या आहेत. तर नक्की करून बघा, कारण 5 दिवस तर होळी आहे. झटपट तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. धन्यवाद.